आपल्या हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अधिक मास येतो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतो. 2026 मध्ये हे वर्ष धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे, कारण यावर्षी पंचांगात 12 ऐवजी 13 महिने असणार आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मध्ये अधिक मास कधी सुरू होत आहे, तो कोणत्या महिन्याचा आहे आणि या काळात काय करावे, काय टाळावे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये मुलींनी आपल्या आईची ओटी भरायची असते. ही ओटी कशी भरावी, आई नसेल तर काय करावे, जोडवी बदलताना कोणत्या चुका करू नये, अशी अनेक अधिक मासाच्या संदर्भाची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2026 मध्ये अधिक मास कधी आहे? 2026 मध्ये अधिक मासाची सुरुवात ही 17 मे 2026 वार रविवार या दिवशी होत आहे. समाप्ती ही 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी होत आहे. याचा अर्थ असा की 17 मे पासून ते 15 जून पर्यंतचा हा काळ अधिक मास म्हणून ओळखला जाईल. विशेष म्हणजे यंदा ज्येष्ठ महिना अधिक महिना म्हणून आला आहे. त्यामुळे 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असतील, एक अधिक मास ज्येष्ठ आणि एक दुसरा निज ज्येष्ठ असणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की हा जास्तीचा महिना कुठून, याचे कारण काय आणि तो का येतो? तर बघा, सौर वर्ष सूर्याच्या वर्षावर आधारित 365 दिवसांचे असते, तर चंद्रवर्ष हे 354 दिवसांचे असते. या दोन्ही वर्षांमध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 32 ते 33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, जेणेकरून आपले ऋतू आणि सण योग्य वेळी येतील. त्यामुळे हा महिना अधिक मास म्हणून ओळखला जातो. अधिक मासात काय करावे? अधिक मासाचे स्वामी भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या महिन्यात दानधर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः 33 अनारसे किंवा धोंड्यांचे दान करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे. या काळात जावयाला विष्णूचे रूप मानून त्यांना वाण दिले जातात. अधिक मासाला मलमास म्हणतात. त्यामुळे या काळात विवाहासारखे मंगल कार्य, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करणे टाळावे. हे सर्व आपण तर पाळणारच आहोत, पण तुम्हाला माहिती आहे का की अधिक मासात लेकीने आपल्या आईची ओटी भरणे हे देखील अत्यंत शुभ आणि भाग्याचे मानले जाते. ही केवळ एक परंपरा नाही, तर त्यामागे खूप मोठं भावार्थ दडलेला आहे. तर बघा, अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत आणि विष्णूच्या पूजेसोबतच या महिन्यात लक्ष्मीचे रूप मानल्या जाणाऱ्या स्त्रीचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. ज्याप्रमाणे आपण जावयाला विष्णूचे रूप मानून पूजा करतो, तसेच लेक ही माहेरची लक्ष्मी असते आणि आई ही साक्षात अन्नपूर्णा असते. आता मुख्य मुद्दा, मुलगी आईची ओटी का भरते? तर बघा, आईने आपल्याला जन्म दिला, आपल्याला संस्कार दिले, लहानाचे मोठे केले. लग्नानंतर मुलगी दुसऱ्या घरी जाते, पण तिच्या मनात आईबद्दलची ओढ कायम असते. अधिक मास हा पुण्याचा महिना आहे, म्हणून या पुण्य काळात आईच्या ऋणातून थोडं उत्तीर्ण होण्यासाठी लेक तिची खणा नारळाने ओटी भरते. आई ही लेकीसाठी सर्वात मोठी सुवासीन असते. जेव्हा लेक आईची ओटी भरते, तेव्हा तिला आईकडून अखंड सौभाग्यवती भव आणि कल्याण असो असा मनापासून आशीर्वाद मिळतो. अनेकदा आपण पाहतो की माहेरून लेकीला वाण येते, पण अधिक मासात लेक आपल्या माहेरच्या सन्मानासाठी आणि आईच्या दीर्घायुष्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन हा विधी करत असते. आईची ओटी भरताना साधी आणि शास्त्रोक्त पद्धत, आईला पाटावर बसवून तिचे पाय धुवावेत किंवा हळदी कुंकू लावावे. एका ताटात साडी, खण, नारळ, सुपारी, खारीक, बदाम, तांदूळ घ्यावेत. आईच्या पदरात हे सर्व देऊन मनोभावे नमस्कार करावा. शक्य असल्यास आईला एखादे गोड फळ किंवा मिठाई देणे खूप महत्त्वाचे असते. तिचे तोंड गोड करावे. नातं कोणतंही असो, ते प्रेमाने जपलं की त्याची सोनं होतं. अधिक मासाचा हा महिना निमित्त आईप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्याचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर या महिन्यात आपल्या आईच्या भेटायला नक्की जा आणि तिची ओटी भरून तिचे आशीर्वाद घ्या.
आईची जागा आयुष्यात दुसरं कोणीही घेऊ शकत नाही आणि अशा वेळी तिची अनुपस्थिती अनेक प्रकर्षांना जाणवते. पण आपल्या शास्त्रात आणि परंपरेत अशा परिस्थितीसाठी काही अत्यंत सन्माननीय मार्ग सांगितले आहेत. जर आई नसेल तर अधिक मासात ओटी भरण्याचा विधी तुम्ही करू शकता. मग तुम्ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सासूला दुसरी आई मानले जाते. लग्न होऊन तुम्ही ज्या घरात आलात त्या घराची ती आधारस्तंभ असते. जर तुमची आई नसेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईंची ओटी भरून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता. यामुळे घरातील सुख शांती वाढते आणि आईप्रमाणेच त्यांचा सन्मान होतो. त्याचबरोबर घरातील मोठ्या स्त्रीचा सन्मान आत्या, मावशी, काकू असतात. आईच्या अनुपस्थितीत तिची बहीण किंवा वडिलांची बहीण यांना आई सन्मान दर्जा दिला जातो. तुमच्या माहेरच्या नात्यातील जी थोरली स्त्री असेल तिच्याबद्दल तुम्हाला आदर आहे त्यांची ओटी भरून तुम्ही हा विधी पूर्ण करू शकता. ज्या स्त्रीने तुम्हाला आयुष्यात मार्गदर्शन दिले, मग जी शिक्षक दिले किंवा जिच्याकडून तुम्हाला आईसारखी माया मिळाली, अशा गुरुतुल्य स्त्रीची ओटी भरणे देखील खूप भाग्याचे मानले जाते. जर तुम्हाला वरीलपैकी कोणताही पर्याय शक्य नसेल तर आपल्या कुलदेवीची तुळजाभवानी, रेणुका माता, तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर तिची ओटी भरावी. आई ही साक्षात शक्तीचे रूप असते. त्यामुळे मंदिरात जाऊन देवीची खणा नारळाने ओटी भरल्यास तो आशीर्वाद थेट तुमच्या आईपर्यंत पोहोचतो आणि तिचे आत्मिक समाधान लाभते अशी श्रद्धा आहे. आई नसेल तर तिच्या स्मृतिप्रित्यर्थ अधिक मासात गरजू स्त्रियांना धान्य, वस्त्र किंवा फळे दान करावीत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून ते पुण्य आईच्या नावाने अर्पण करावे. आई जरी शरीराने जवळ नसली तरी तिचे आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतात. तुम्ही ज्या श्रद्धेने आणि प्रेमाने हा विधी कराल तो तिला नक्कीच पोहोचेल. तुमच्या मनात असलेली तिची आठवण हीच तिची सर्वात मोठी ओटी असते. तर या सर्व गोष्टी तुम्ही करू शकतात. आता बघा, अधिक मासामध्ये जोडवी सुद्धा बदलली जातात. मग जोडवी बदलताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर ते आपण बघूया. जोडवी हे केवळ दागिना नसून ते सौभाग्याचे लेणे मानले जाते. हिंदू संस्कृतीत जोडवी बदलण्याबाबत किंवा घालण्याबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत. सर्वात मोठी चूक म्हणजे जुनी जोडवी काढून पाय पूर्णपणे मोकळे ठेवणे आणि मग नवीन घालणे. जुनी जोडवी बदलताना जुनी जोडवी काढण्यापूर्वी नवीन जोडी जवळ ठेवा. जुनी काढल्यानंतर लगेच नवीन जोडवी घालावीत. पायामध्ये काही काळही जोडव्यांशिवाय राहू नयेत असे शास्त्र सांगते. दुसरं म्हणजे आपल्या पायातील जोडवी कधीही दुसऱ्या स्त्रीला घालायला देऊ नयेत. तसेच दुसऱ्याने वापरलेली जोडवी स्वतः घालू नयेत. यामुळे आपल्या सौभाग्यातील तेज कमी होते अशी मान्यता आहे. जोडवी बोटात नीट बसली पाहिजे. चालताना ती बोटातून निसटली इतकी सैल नसावीत, कारण जोडवी हरवणे हे अशुभ मानले जाते. तसेच ती खूप घट्टही नसावीत, ज्यामुळे रक्त विसरीत अडथळा येईल. शास्त्रात पायात सोन्याचे दागिने घालणे वर्ज्य मानले गेले आहे. सोने हे पवित्र धातू असून ते कमरेच्या वरच्या भागातच असावे. जोडवी नेहमी चांदीचीच असावीत. वैज्ञानिकदृष्ट्याही चांदी जमिनीतील ऊर्जा शोषून शरीराला थंडावा देते. जर जोडवी मध्येच मोडली किंवा झिजली असतील तर ती लगेच बदलावीत. तुटलेली किंवा मोडलेली जोडवी पायात ठेवणे नकारात्मक मानले जाते. जोडवी नेहमी पायाच्या अंगठ्या शेजारील दुसऱ्या बोटातच असावीत. काही स्त्रिया फॅशन म्हणून इतर बोटात जोडवी घालतात, परंतु धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने दुसऱ्या बोटात जोडवी घालणे गर्भाशयाच्या आरोग्यासाठी आणि सौभाग्यासाठी महत्त्वाचे असते. जोडवी बदलताना पाय जमिनीवर पाय न ठेवता पाटावर किंवा एखाद्या स्वच्छ कपड्यावर पाय ठेवून हा बदल करावा, ज्यामुळे परंपरेचा सन्मान राखला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण अधिक महिन्याची मी माहिती दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.